जीएसटी कंप्लायन्स 2025 नव्या नियमाने एसएमई वरती काय परिणाम होणार आहे? जीएसटी देशाच्या करव्यवस्थेतला एक मोठा बदल आहे. पण आता 1 जुलै 2025 पासून जीएसटी प्रणालीत आणखी एक महत्त्वाचा अपडेट येतोय, जो प्रत्येक व्यापाऱ्याच्या दैनंदिन कामकाजावरती थेट परिणाम करणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी सीए दीपक पात्रे. आज आपण जाणून घेऊया या नवीन जीएसटी नियमामुळे एसएमई म्हणजेच लहान आणि मध्यम उद्योगांच्या कंप्लायन्सेस लँडस्केप कसं बदलणार आहे. बदल नेमका काय आहे? आता पुढे जीएसटीआर 3B फॉर्म प्री फिल म्हणजेच अर्धवट भरलेल्या अवस्थेमध्ये येणार आहे. म्हणजे जो जीएसटीआर 3B जो पहिला आपल्याला फिल करून यायचा तो आता हाफ भरलेला असणार आहे. सरकार तुमचं जीएसटीआर 1 ई इनव्हॉइसिंग आणि ई वे बिल मधला डेटा एकत्र करून तो फॉर्म आपोआपच ऑटोमॅटिकली अपडेट करणार आहे. एकाला सोपं वाटतं, पण इथेच एक ट्विस्ट आहे. एकदा हा फॉर्म फाईल झाला की त्यात कोणताही बदल करता येणार नाही. म्हणजे जर तुम्ही चुकीने टॅक्स क्रेडिट जास्त घेतलं किंवा तुमचा डेटा कुठे काही मिसमॅच जर झाला असेल तर त्याचं करेक्शन पुढच्या महिन्यात करता येणार नाही. एसएमई साठी याचा अर्थ ज्यांच्याकडे फुल टाइम अकाउंटंट किंवा सीए नाहीत अशा लहान मध्यम उद्योगांसाठी हा बदल म्हणजे डबल प्रेशरच आहे. पूर्वी लहान चुका म्हणजे ज्या काही लहान चुका व्हायच्या, छोट्या मोठ्या चुका व्हायच्या, त्या पुढच्या फायलिंगमध्ये दुरुस्त करता येत होत्या. पण आता प्रत्येक एंट्री क्रॉस चेक करणं हे कंपल्सरी आहे. असं नाही केलं तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम होऊ शकतात. एक इनव्हॉइस मिसमॅच झाला किंवा ITC थोडंफार चुकलं तर पेनल्टी आणि नोटीस टाळता येणार नाही. आता पुढच्या महिन्यात ॲडजस्ट करू किंवा आपण पुढच्या महिन्यामध्ये त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करू, ही सवयच मोडावं लागणार आहे. जीएसटी मध्ये आता वन्स फाईल फॉरएव्हर फाईल हा नियम लागू होणार आहे. सरकारचं म्हणणं काय आहे? सरकारचं म्हणणं एकदम साधं आणि सोपं आहे. या बदलांमुळे ट्रान्सपरन्सी वाढेल, फेक इनव्हॉइसिंग आणि टॅक्स इव्हेशन कमी होईल आणि संपूर्ण प्रणाली डेटाबेस बनेल. पण ग्राउंड रिॲलिटी थोडी वेगळी आहे. कारण अजूनही देशातले अनेक लहान व्यवसाय मॅन्युअल डेटा एंट्री करतात किंवा बेसिक अकाउंटिंग सॉफ्टवेअर वापरतात. ऑटोमेशन, ERP सिस्टम, रिअल टाईम मॅचिंग ही सगळी भाषा अजूनही अनेकांसाठी नवीन आहे. आता काय करावं? हा बदल टाळता येणार नाही, पण या बदलासाठी तयार होता येईल. इनव्हॉइसिंग आणि परचेस एंट्रीसाठी ऑटोमेटेड सॉफ्टवेअर वापरा. महिन्याच्या शेवटी जीएसटीआर 2B ITC मॅच करून ठेवा. रिटर्न लास्ट डेला न भरता आठवड्या अगोदरच फायनलाइज करून ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल डिसिप्लिन बाळगा, नाहीतर तुम्हाला ह्या बदलांमुळे बराचसा प्रॉब्लेम होऊ शकतो. हा बदल जरी बंधनकारक वाटला तरी तो भारताला मॅन्युअल इकॉनॉमीपासून आपल्या डिजिटल कंप्लायन्स इकॉनॉमीकडे नेत आहे. म्हणजे याच्या अगोदर आपण जे काही मॅन्युअल इकॉनॉमी करत होते ते कम्प्लिटली डिजिटल इरामध्ये जाणार. पुढील काही वर्षात ज्या एसएमई हे तंत्रज्ञान लवकर आत्मसात करतील तेच टिकतील. 1 जुलै 2025 नंतर जीएसटी फायलिंग रुटीन काम होणार नाही, तर ते एक डिसिप्लिन असेल. चुका माफ केल्या जाणार नाहीत, पण योग्य प्रणाली अवलंबल्यास त्रासही कमी होतील. व्यवसायासाठी ही एक परीक्षा आहे, पण जे व्यवसाय वेळेआधी तयार होतील त्यांच्यासाठी हे कंप्लायन्स एक कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज ठरू शकतं. त्यामुळे जर जीएसटी मध्ये जर तुम्ही रजिस्टर असाल तर या सगळ्या बाबींचा व्यवस्थित विचार करा आणि इथून पुढे जीएसटी रिटर्न्स प्रॉपर पद्धतीने फाईल करा. धन्यवाद.